मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या अर्जावर तातडीच्या सुनावणीस न्यायालयानं नकार दिला। 19 डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये वापसी होण्याची चर्चा सुरू झाली आहे। कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार, धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार अशी प्रतिक्रिया करुणा मुंडेंनी दिली आहे। न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली। माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत, असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारला। कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रामध्ये सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं, मग कोकाटेंना वेगळा न्याय का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला। मनपा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली। सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। आता कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांच्या नेतृत्वात निवडणुका होण्याची शक्यता आहे। सना मलिकांचा चेहरा समोर करण्याचा अजितदादांचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवाब मलिकांच्या नावाला विरोध करणं हा भाजपचा ढोंगीपणा आहे। कृपया राष्ट्रभक्तीचं ढोंग करू नका, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असं संजय राऊत म्हणाले। येत्या 2 दिवसात शिवसेना युबीटी आणि मनसेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले। काँग्रेससोबत चर्चा आता थांबल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। मुंबईत काँग्रेसला स्वबळ दाखवायचंय, वंचितसोबत काँग्रेसची युती होत असेल तर त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला, ही कसली देशभक्ती, हा तर देशद्रोह, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आला नाही। सध्या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबत जोरदार अशी चर्चा सुरू असताना ही माहिती समोर आली आहे।